मित्रांनो, आज आपण रुईखेल तहसील श्रीगोंदा डिस्ट्रिक्ट अंबोना या ठिकाणी आलो. जसं की आपल्या मित्रांनी आपल्याला फोन केला त्यांच्याकडे दाखव की आमच्या शेजारी साप निघाला आहे आणि तुम्ही होता वेळ तेवढं लवकर या. आणि आपणही त्याचा विलंब न करता या ठिकाणी आलो तर तुम्ही जसं की तुम्ही बघता असं या फरशा आहेत आणि फरशाच्या आतमध्ये आपण थोडं ते सर्च केलं आहे. त्याच्यात एक स्पेक्टिकल कॉबर आहे. आपण शहानिशा केली आणि नंतर असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहोत, जेणेकरून तुमच्या परिसरात जर असा असेल तर काय करा, थोडा परिसर दाखवा, दाखवा, गडबड नाही करायची. गडबड नाही करायची. लोकांना कळलं पाहिजे बा आपला परिसर कसा आहे कसा नाही. मग तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही थोडी जागरूकता केली पाहिजे. तर जसं तुम्ही बघतात तसं हा परिसर आहे आणि तुमचा जर असा परिसर असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी घ्या, जेणेकरून तुमच्या परिसरात असे साप येणार नाहीत आणि तुमच्या पाळीव प्राण्याला किंवा तुमच्या जीविताला असा धोका होणार नाही किंवा तुमच्या लहान मुलांना असा धोका होणार नाही. तर चालू राहू द्या. नेमकं कोणत्या प्रकारचा पुन्हा तुम्हाला अजून माहिती सांगणार आहे. चालू राहू द्या, जाऊ नका. ते काही इतक्या लांब येऊन देत असते का ती तेव्हा तरीच असते. नाही नाही इतक्या लांब नाही. बंद केला व्हिडिओ. पुढे पुढे अरे तुम्ही मोबाईल कधी पाहिले का रे? या सावकाश, मोबाईल या ना सावकाश, सावकाश हाणू नको ना त्याला बाजूला निघाला. होय लय मस्त आहे गाड्या, मस्त आहे. अरे काय व्हायचं सोपं नाही गाड्या. भैया त्यांना ते बोलायचंय बरं का. आता हातात आहे म्हणलं लय जबर आहे गाड्या. ए घे ना काढून, सावकाश, गडबड नका करू. शांत 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 काढून घ्या. माझ्याकडे घ्या. बोला त्यांना बोलायचं काय. मित्रांनो, जसं की तुम्ही बघतात हा मादा प्रकारचा आहे आणि हा भुक्या जल आहे. भुक्या जल असल्यामुळे त्याच्या त्राण राहिलेला नाही. आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्याने एकदम पाण्यासाठी पाण्यात शोधात आला असावा असा आपण अंदाज करू शकतो. आणि हा मादा आहे. प्युअर माझी टिप नाही. त्यांनी हे केलं बरोबर त्याला कार्यक्रम. गोनपट जमन का एक पिशवी वायर